नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुनील जाधव इंग्लिश क्लासेसच्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत करतो। पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण फ्रेजेस बघितल्या होत्या, 15 ते 20 फ्रेजेस बघितल्या होत्या। आजच्या या लेक्चरमध्ये आपल्याला पुढील फ्रेजेसची काय करायची, या ठिकाणी पुढील फ्रेजेसची रिव्हिजन करायची आहे। तर सुरू करूया। पहिली फ्रेज असणार या ठिकाणी कॉस्ट अँड आर्म अँड अ लेग। कॉस्ट अँड आर्म अँड अ लेग म्हणजे याचा अर्थ काय होतो ते लक्षात घ्या। याचा अर्थ होत असतो व्हेरी एक्सपेन्सिव्ह, फारच महागडं असणं, याला म्हटलं असतं इथं कॉस्ट अँड आर्म अँड अ लेग। म्हणजे फॉर एक्झाम्पल लक्षात ठेवण्यासाठी उदाहरण लक्षात घ्या की एखादी कार घेण्याची तुमची इच्छा आहे, कार घ्यायची तुमची इच्छा आहे, पण ती कार खूपच महागडी असेल तर मग त्या ठिकाणी तर तुम्ही इथं म्हणू शकता आय वॉन्ट टू बाय अ कार बट इट मे कॉस्ट अन आर्म अँड अ लेग फॉर मी। अशा पद्धतीने फ्रेज तुम्ही वापरू शकता। पुढची फ्रेज बघायची या ठिकाणी। पुढची फ्रेज असणार आहे क्राय ओव्हर अ स्पिल्ट मिल्क। क्राय ओव्हर अ स्पिल्ट मिल्क। आता क्राय ओव्हर अ स्पिल्ट मिल्कचा अर्थ काय होतो ते लक्षात घ्यायचं या ठिकाणी। टू कंप्लेंट अबाउट अ लॉस फ्रॉम द पास्ट। टू कंप्लेंट अबाउट द लॉस फ्रॉम द पास्ट म्हणजेच लक्षात घ्यायचं आहे की भूतकाळामध्ये झालेलं जे काही नुकसान असणार आहे किंवा तुमचा जो तोटा झाला असेल तर त्याच गोष्टी काय करणे, परत त्या भविष्य आपल्या वर्तमान काळामध्ये त्यालाच परत काय करणे, बोलून दाखवणं, त्याला म्हटलं जात असतं क्राय ओव्हर अ स्पिल्ट मिल्क। त्या गोष्टींचा उजाळा देणे त्याला म्हटलं जात असतं क्राय ओव्हर अ स्पिल्ट मिल्क। म्हणजेच तुम्ही इथे लक्षात घ्यायचे की जर तुम्ही एखादी परीक्षा, तुमचा मित्र एखादी परीक्षा फेल झाला असेल किंवा एखाद्या परीक्षेमध्ये कुठेतरी थोड्या मार्काने कटला असेल तर त्याच गोष्टी तो परत बोलून दाखवत असेल तर तुम्ही त्याला म्हणू शकता की यू हॅव फेल्ड सो देर इज नो यूज क्राईंग ओव्हर अ स्पिल्ट मिल्क। अशा पद्धतीने काय करू शकता तुम्ही या ठिकाणी त्याला ही फ्रेज वापरू शकता। पुढची फ्रेज इथं लक्षात घ्यायची। पुढची फ्रेज असणार आहे फिदर वन्स ओन नेस्ट। फिदर वन्स ओन नेस्टचा अर्थ होतो की मेक मनी इन अन इम्प्रॉपर वे, किंवा दुसरा अर्थ असा होऊ शकतो मेक मनी फॉर वन सेल्फ इन अन अपॉर्च्युनिस्टिक वे। म्हणजे इथं लक्षात घ्या की इथं अयोग्य मार्गाने पैसे कमवणे। म्हणजे लक्षात घ्या अपॉर्च्युनिस्टिक वे म्हणजे काय। अपॉर्च्युनिस्टिक वे म्हणजे जर एखाद्या संधी चालून आली आणि त्याचा फायदा तुम्हाला घ्यायचा आहे तर त्यावेळेस तुम्ही म्हणू शकता या ठिकाणी की फिदर वन्स ओन नेस्ट। म्हणजे फॉर एक्झाम्पल पहा, नुकताच कोविड येऊन गेला होता पाठीमागे, आणि कोविडमध्ये काय झालं होतं की बऱ्याचशा वस्तूंचा पुरवठा काय झाला होता, कमी झाला होता, आणि पुरवठा कमी झाल्यामुळे जे व्यावसायिक किंवा शॉपकीपर्स असणारे ते त्याच वस्तू काय करत होता आहे, त्याच वस्तू जास्त किमतीमध्ये विकून पैसा कमवण्याचा प्रयत्न करत होते। म्हणजेच या ठिकाणी ते काय करत होते, फिदर हिज ओन नेस्ट, ते काय करत असतील या ठिकाणी की ते त्या आलेल्या संधीचा फायदा घेऊन जास्तीत जास्त पैसा कमवण्याचा प्रयत्न करत होते। म्हणजेच त्या ठिकाणी वागवणारी फ्रेज होती फिदर वन्स ओन नेस्ट। म्हणजेच अयोग्य मार्गाने पैसा कमवणे, आलेल्या संधीमधून स्वतःचा फायदा करून घेणे, या अर्थाने ही फ्रेज वापरली जात असते। पुढची फ्रेज बघा या ठिकाणी। पुढची फ्रेज असणारी स्पीक अँड स्पॅन, आणि स्पीक अँड स्पॅनचा अर्थ होतो या ठिकाणी नीट अँड क्लीन। नीट अँड क्लीन, किंवा तुम्ही म्हणू शकता क्लीन अँड टायडी। क्लीन अँड टायडी, स्वच्छ आणि नीटनेटका, अशा अर्थाने ही फ्रेज वापरली जात असते। म्हणजे मला जर का माझी रूम या ठिकाणी क्लीन अँड नीट ठेवणं आवडत असेल तर मी असं म्हणू शकतो या ठिकाणी आय वुड लाईक टू कीप माय क्लासरूम स्पीक अँड स्पॅन। म्हणजे या अर्थानं मी ही फ्रेज काय करू शकतो, इथं वापरू शकतो। पुढची फ्रेज लक्षात घ्यायची। पुढची फ्रेज असणार या ठिकाणी टू ईट अ हंबल पाय। टू ईट अ हंबल पायचा अर्थ होतो या ठिकाणी सफर ह्युमिलिएशन, म्हणजेच अपमान सहन करणे। म्हणजे लक्षात घ्यायचं आहे की एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती नसतानाही तुम्ही जेव्हा तुमच्या कलिग्सला त्याबद्दल माहिती सांगण्याचा प्रयत्न करता, म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती नाही त्यामुळे तुम्ही बरंचसं काय करता, रेटून खोटंही सांगण्याचा प्रयत्न करता त्यामध्ये, पण ज्या वेळेस समोरचे प्रूव्ह करून देतील की तुम्ही खोटं सांगताय त्यावेळेस तुम्हाला काय अपमान सहन करावा लागतो। म्हणजेच याच पद्धतीचं उदाहरण तुम्ही अशा सिच्युएशनमध्ये काय उदाहरण बोलू शकता तुम्ही, आय हॅड टू ईट अ हंबल पाय व्हेन दे प्रूव्ड दॅट आय वॉज रॉंग। म्हणजे मला अपमान सहन करावा लागला जेव्हा त्यांनी मला हे प्रूव्ह करून दिलं की मी जे काही बोलतोय ते काय असणार आहे तर ते खोटं होतं। म्हणजे अशा पद्धतीने फ्रेज वापरता येते टू ईट अ हंबल पाय, म्हणजेच काय तर सफर ह्युमिलिएशन, आणि ह्युमिलिएशन म्हणजेच अपमान सहन करणे, अशा अर्थाने फ्रेज वापरली जाणार। पुढची फ्रेज असणार या ठिकाणी टू एंड इन अ स्मोक। टू एंड इन अ स्मोकचा अर्थ होतो टू कम टू नथिंग। टू कम टू नथिंग म्हणजेच लक्षात घ्यायचं या ठिकाणी निश्चितपणे कोणताही परिणाम न निघणे, आउटपुट न निघणे, या अर्थाने ही फ्रेज वापरली जाते टू एंड इन अ स्मोक। म्हणजेच तुम्ही खूप प्रयत्न करता एखादी गोष्ट करण्यासाठी किंवा यश मिळवण्यासाठी, पण तुम्हाला यश मिळतच नाही त्यामध्ये, तर मग त्या सेकंड तुम्ही म्हणू शकता या ठिकाणी की माय ऑल एफर्ट्स एंडेड इन अ स्मोक। म्हणजे मी जेवढे काही प्रयत्न केले ते सगळे निष्फळ ठरले, त्याचा काही आउटपुट निघालेलं नाही, या अर्थाने तुम्ही वापरू शकता टू एंड इन अ स्मोक ही फ्रेज। पुढची फ्रेज बघा या ठिकाणी। पुढची फ्रेज असणार या ठिकाणी टू फ्लॉग अ डेड हॉर्स। टू फ्लॉग अ डेड हॉर्सचा अर्थ होतो टू अटेम्प्ट टू डू
इम्पॉसिबल, टू अटेम्प्ट टू डू इम्पॉसिबल. म्हणजेच लक्षात घ्यायचं आहे की एखादं कार्य शक्य करणे, एखादं कार्य तुमच्या मित्राकडून होणे शक्य नाही हे तुम्हाला माहिती आहे, तरी तो काय करतो, परत परत तेच कार्य करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा तुम्ही इथं म्हणू शकता की यू हॅव जस्ट बीन फ्लॉगिंग द डेड हॉर्स. इथं अशा पद्धतीने फ्रेज काय करू शकतो तुम्ही इथं वापरू शकता. पुढची फ्रेज लक्षात घ्या. पुढची फ्रेज असणार या ठिकाणी टू रीड बिटवीन द लाईन. टू रीड बिटवीन द लाईनचा अर्थ होतो या ठिकाणी अंडरस्टँड द हिडन मिनिंग. अंडरस्टँड द हिडन मिनिंग म्हणजेच आता लक्षात घ्यायचं, अंडरस्टँड द हिडन मिनिंगचा अर्थ होत असतो की पाठीमागील अर्थ समजून घेणे. म्हणजे एखादा वाक्य, एखादं स्टेटमेंट जे बोललं जातं किंवा लिहिलेलं स्टेटमेंट असेल त्याचा सरळ सरळ अर्थ न घेता त्याच्या पाठीमागचा जो अर्थ असतो ना तो अर्थ समजून घ्यायचा. म्हणजेच त्याला म्हटलं जातं असतं टू रीड बिटवीन द लाईन. आता तुम्ही फ्रेजेस आणि इडिओम्सच बघा. इडिओमचा शब्दशः अर्थ कधीच घेतला जात नसतो, त्याच्या पाठीमागं जो अर्थ असणार आहे तो आपल्याला समजून घ्यावा लागत असतो. म्हणजेच आपण इथं काय करतो, आता टू रीड बिटवीन द लाईन वाचण्याचा त्याला प्रयत्न करतो. तुम्ही सी सॅटचं उदाहरण घ्या. सी सॅटमध्ये जे काही पॅरा आलेले असतात, पॅराग्राफ्स आलेले असतात, ते पॅराग्राफ्स जेव्हा तुम्ही वाचता त्यावेळेस शब्दशः अर्थ न घेता कधी कधी काय घ्यावं लागत असतो की त्याचा पाठीमागचा म्हणजे लेखकाला तो पॅरा लिहिणाऱ्याला काय सांगायचं हे समजून घ्यावं लागत असतं. आणि मग त्यालाच म्हटलं जात असतं इथं टू रीड बिटवीन द लाईन, म्हणजेच आतील अर्थ समजून घेणे, अंडरस्टँड द हिडन मिनिंग. पुढचा अर्थ, पुढचे फ्रेज लक्षात घ्या. अ ब्लेसिंग इन डिस्गाइज. अ ब्लेसिंग इन डिस्गाइजचा अर्थ होतो समथिंग दॅट सीम्स बॅड टर्म्स टू बी गुड. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की एखादी अशी घटना की जी तुम्हाला वाटलं, म्हणजे सुरुवातीला तुम्हाला ती वाटत असेल की हे वाईट घडलं आपल्यासोबत, पण नंतर तिचं जे आउटपुट असणार किंवा त्याच्याशी रिलेटेड समोर लक्षात घ्यायचं की नंतर तुम्हाला कळणार आहे की ही गोष्ट घडलेली, जी काही वाईट गोष्ट घडली असेल ती आपल्यासाठी फायद्याची ठरली. म्हणजे फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या की तुम्ही प्रवास करत आहात आणि प्रवासामध्ये तुमची कार जी असणार ती मध्ये ब्रोकडाऊन झाली, बंद पडली, आणि समोर तुमच्या पाठीमागनं जी कार लगेच पुढे गेली होती तिचा लगेच समोर काय होणार आहे, तर इथं ॲक्सिडेंट जर झाला तर मग तिथं तुम्ही ही फ्रेज वापरू शकता अ ब्लेसिंग इन डिस्गाइज. म्हणजेच लक्षात घ्यायचं आहे की तुमची कार बंद पडणं हे जरी वाईट असलं तरी त्या सिच्युएशनमध्ये ते काय असणार आहे तुमच्यासाठी चांगलं आहे. म्हणून या ठिकाणी अशा ठिकाणी तुम्ही फ्रेज वापरू शकता अ ब्लेसिंग इन डिस्गाइज. ठीक आहे, पुढची फ्रेज बघा. पुढची फ्रेज असणारी या ठिकाणी अ डार्क हॉर्स. अ डार्क हॉर्सचा अर्थ होतो अन अनएक्सपेक्टेड विनर. म्हणजे इंडिया, फॉर एक्झाम्पल तुम्ही इंडियाचं हे घ्या की इंडियाची मॅच चालू असताना, इंडिया पाकिस्तान मॅच चालू असताना इंडिया हारतोय असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही काय करता, बऱ्याच वेळेस ती मॅच न बघताच तिथून निघून जाता. पण तुम्ही जेव्हा परत येता त्यावेळेस तुम्हाला असं कळतं की इंडिया काय झालेलं तर मॅच विन झालेला आहे. मग या वेळेस तुम्ही ही फ्रेज वापरू शकता इथं की अ डार्क हॉर्स. म्हणजेच इंडिया काय ठरला या ठिकाणी तर अ डार्क हॉर्स ठरला, अँड अनएक्सपेक्टेड विनर ठरला असं तुम्ही म्हणू शकता. पुढची फ्रेज बघा. पुढची फ्रेज असणार या ठिकाणी बार्किंग अप द रॉंग ट्री. आता बार्किंग अप द रॉंग ट्रीचा अर्थ होतो इथं ट्राईंग टू डू समथिंग इन अ वे दॅट विल नॉट वर्किंग. ट्राईंग टू डू समथिंग इन अ वे दॅट विल नॉट वर्किंग. म्हणजेच इथं लक्षात घ्यायचं आहे की एखाद म्हणजे दुसराही एक अर्थ इथं होतो त्या अर्थाने तुम्ही लक्षात ठेवू शकता या ठिकाणी की फॉलोइंग द रॉंग कोर्स ऑफ ॲक्शन. फॉलोइंग द रॉंग कोर्स ऑफ ॲक्शन म्हणजेच लक्षात घ्या की एखाद्या सिलेबसमध्ये तुम्हाला काही कंटेंट दिलेले असतात आणि तुम्ही एखादं पुस्तक वाचण्यासाठी घेतलं, पण त्यातले जे कंटेंट असणार आहे ते तुमच्या सिलेबसची जसे तसे मिळत नाहीत किंवा तसा जे पाहिजे ते कंटेंट त्याच्यामध्ये नाही आहे. मग तुम्ही इथं काय करताय लक्षात घ्या, बार्किंग अप द रॉंग ट्री करताय. म्हणजे तुम्ही रॉंग कोर्स ऑफ ॲक्शनला काय करताय इथं फॉलो करताय. म्हणजेच याच अर्थाने इथं लक्षात ठेवायचं आहे की त्याचाच अर्थ होत असतो या ठिकाणी निरर्थक प्रयत्न करणे. तुम्ही चुकीच्या मार्गाने एखादी गोष्ट जर करत असाल तर मग त्याला म्हटलं जात असतं बार्किंग अप द रॉंग ट्री. पुढची फ्रेज लक्षात घ्यायची. पुढची फ्रेज असणार आहे कॅच रेड हँडेड. कॅच रेड हँडेडचा अर्थ होतो या ठिकाणी रंगे हात पकडणे. म्हणजेच टू कॅच समवन डुईंग समथिंग इलिगल. म्हणजे एखादा अपराध करत असेल किंवा इलिगल कार्य करताना किंवा काम करताना एखाद्या व्यक्तीला जर रंगे हात पकडले जात असेल तर मग त्यासाठी वापरलेली फ्रेज असते इथं कॅच रेड हँडेड. म्हणजे पोलिसांनी जर चोरांना रंगे हात पकडले असेल, चोरी करतानाच जर पकडलं असेल तर मग इथं आपण वाक्य म्हणू शकतो पोलीस कॉट थीव्स रेड हँडेड. पुढची फ्रेज बघा या ठिकाणी. पुढची फ्रेज असणार आहे फुल ऑफ बीन्स. फुल ऑफ बीन्स. फुल ऑफ बीन्सचा अर्थ होतो फुल ऑफ एनर्जी. फुल ऑफ एनर्जी, लाईव्हली अँड एनर्जेटिक असा इथं अर्थ घेतला जात असतो. म्हणजेच लक्षात घ्या अत्यंत उत्साही असणे. अत्यंत उत्साही असणे. म्हणजेच इथं तुम्ही लक्षात ठेवू शकता, इथं तुमचा एखादा मित्र जर असेल तो नेहमीच काय असतो तुम्हाला फुल ऑफ एनर्जीमध्ये असतो किंवा लाईव्हली किंवा एनर्जेटिक राहतो, नेहमीच उत्साहामध्ये राहतो, तर मग त्याच्यासाठी तुम्ही ही फ्रेज वापरू शकता ही ऑलवेज सीम्स फुल ऑफ बीन्स. ही ऑलवेज सीम्स फुल ऑफ बीन्स. अशा पद्धतीने ही फ्रेज काय करायची तुम्हाला लक्षात ठेवायची. पुढची फ्रेज बघा. पुढची फ्रेज असणार या ठिकाणी गिव्ह अ पीस ऑफ वन्स माइंड. गिव्ह अ पीस ऑफ वन्स माइंडचा अर्थ होतो या ठिकाणी स्कॉल्डिंग
आणि दुसरा अर्थ पण तुम्ही इथं लक्षात घेऊ शकता, स्पीकिंग शार्पली म्हणजे रागावणे, या अर्थाने ही फ्रेज काही तिथं वापरल्या जात असते. मग आता इथं फॉर एक्झाम्पल लक्षात घ्यायचं आहे की तुम्ही तुमचा जो रिझल्ट असणार आहे तो चांगला नाही शाळेचा, आणि ही गोष्ट तुमच्या वडिलांना जर कळली तर एखाद्या वेळेस काय होतं की आपले वडील आपल्यावरती रागवतात. मग या अर्थाचं एखादं उदाहरण तुम्ही अशा पद्धतीने हे उदाहरण लक्षात ठेवू शकता की माय फादर गेव मी अ पीस ऑफ हिज माइंड वेन ही न्यू अबाउट माय रिझल्ट. अशा पद्धतीने ही वाक्यरचना हे जी फ्रेज असणार तुम्ही लक्षात ठेवू शकता. गिव्ह अ पीस ऑफ वन्स माइंड म्हणजेच काय, स्पीकिंग शार्पली किंवा स्कॉल्डिंग म्हणजेच रागावणे, अशा अर्थाने फ्रेज लक्षात ठेवायची आहे. तर पुढची फ्रेज बघा, इन अ नटशेल. इन अ नटशेलचा अर्थ होतो या ठिकाणी ब्रीफली अँड कॉन्साइसली. ब्रीफली अँड कॉन्साइसलीचा अर्थ होतो या ठिकाणी संक्षिप्तपणे सांगणे, म्हणजे पाल्हाळ पाडत किंवा या ठिकाणी घुमून फिरून न सांगता काय करायचं आहे की ती गोष्ट जी असती ती कॉन्साइजली आणि ब्रीफली सांगायची, म्हणजे संक्षिप्तपणे आणि सारांश घेऊन बरोबर सांगायची. जो महत्त्वाचे मुद्दे असतात तेच सांगणे, म्हणजेच याला म्हटलं आता इथं इन अ नट शेल. तर अशा पद्धतीने आपण या लेक्चरमध्ये 10 ते 15 फ्रेजेस आपण बघितलेल्या आहेत. या सर्व फ्रेजेस ज्या असणार त्या फ्रिक्वेंटली यूज होणार आहेत, फ्रिक्वेंटली रिपीट होणारे असणार आहे, म्हणजे त्या परत परत काय विचारल्या जातात, त्या परत परत परीक्षेला विचारल्या जात असतात. त्यामुळे ह्या 15 असणारे पाठीमाग आपण 15 बघितल्या होत्या, ही सिरीज आपल्याला अशीच काय करायची, कंटिन्यू करायची आहे. तुम्हाला जर आमचे लेक्चर आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.